नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड व्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज नवीन रेसिपी काजू कतली तयार करणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य 1.5 वाटी काजू घेतलेले आहेत, 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे, 1 टेबलस्पून विलायची पावडर घेतलेली आहे आणि 2 टेबलस्पून तूप घेतलेले आहे. तर चला, सर्वात पहिला आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर आपण ही 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर आपल्याला अर्धी वाटी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. आता हे गॅसवर ठेवून घेते. गॅस चालू करून घेऊयात. 5 मिनिटांमध्ये ह्याचा पाक तयार होतो. चला, आपला पाक तयार होत आहे. आणखी साखर पूर्ण विरघळलेली नाही. तोपर्यंत आपण काय करूयात, हे काजू आहेत ना, ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात आणि मिक्सरला पहिल्या ह्याच्यावर फिरवून घ्यायचं. आपण हे काजू मिक्सरला भांडं लावून फिरवून घेतलेले आहेत. तर काजू पावडर तयार करून घेतलेली आहे ही. तर चला, आपला पाक तयार झाला आहे का चेक करूयात. चला, पाक पण तयार झालेला आहे. पहा, तार चढलेली आहे, असं चिक लागायलेला आहे. तर गॅस बंद करून घेऊयात. पाक तयार आहे. पाक थंड होते. आपला हा कसा पाक तयार मस्त झालेला आहे पहा. तर यामध्ये पाकात आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची. असं मिक्स करायचं पाकामध्ये. विलायची फ्लेवर येतो त्यामध्ये. तर आपण ही काजू पावडर तयार करून घेतलेली आहे. तर अशी बारीक पावडर तयार केलेली आहे. तर आपण यामध्ये आता मिल्क पावडर टाकून घ्यायची, ॲड करायची मिल्क पावडर आणि हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपण 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, ते पण ॲड करून घेऊयात. मस्त होतं आहे टेक्स्चर ह्याचं. काजू पावडर आणि मिल्क पावडर, थोडं तूप टाकलेलं आहे. तर याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. चला, आपण एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये पाक घालून घेऊयात. आपल्याला हे मिश्रण तयार केलेलं आहे, काजू पावडर, मिल्क पावडर. तर आपण हे पाकात टाकूयात. आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. आता या पाकामध्ये आपल्याला हे काजू पावडर, मिल्क पावडर आहे ती अशी मिक्स करून घ्यायची आणि 2 मिनिट याला शिजवून घ्यायचं पाकामध्ये. या पावडरला पहा कसं मस्त बॅटर तयार होत आहे काजू कतलीचं. कमी गॅसवर ठेवूनच आपल्याला याला परतायचं आहे. असं पाकामध्ये मिक्स करायचं राहायचं. मस्त टेक्स्चर झालेलं आहे काजू कतलीचं. चला, आपण याला 2 मिनटं कमी गॅसवर असं परतून घेतलेलं आहे. तर चला, हे काजू कतलीचं बॅटर तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेऊयात. झाकण ठेवून राहू द्यात. 5 मिनटं ठेवून घेऊ तसंच. चला, आपण कढईतलं काजू कतलीचं बॅटर तयार केलेलं आपण ताटात काढून घेतलेलं आहे. याला मस्त असं मिक्स करायचं आहे. गरम लागत असल्यामुळे मी ह्या स्पूनच त्याला फेटत आहे चांगलं. चला, आपण ह्या काजू कतलीचं बॅटर मेन कापडावर टाकून ठेवलेलं आहे. गोल करून चपाती जसं बनवतो तसं आपण गोल करून ठेवलेलं आहे. त्याच्यावर एक मेन कापड टाकायचं वरती आणि आपल्याला हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आपण ही मस्त काजू कतलीची बनवण्यासाठी आपण ही पोळी मस्त लाटून घेतलेली आहे. तर आपल्याला जेवढी जाड पाहिजे तेवढी आपण जाड ठेवायची. जेवढी आपल्याला पातळ पाहिजे त्या आकारात पातळ लाटायची. तर मी असं चपातीसारखं, शंकरपाळ्याला आपण कसं जाड थोडंसं लाटतो तशी चपाती लाटून घेतलेली आहे ह्याची. आपल्याला आता हे काढून या प्लेटमध्ये
अशी मस्त ठेवून घ्यायची. आणि आपल्याला दुसरी पण 1.5 वाटी काजूमध्ये आपल्या 2 पोळ्या तयार व्हायला लागलेल्या आहेत. तर आपण ही दुसरी पण सेम ही करायची आहे. आपल्याला एक चपाती लाटून झालेली आहे. आता हे दुसरी पण आपल्याला सेम चपातीसारखंच करायचं आहे. आपण चपातीला जसं करतो तसं असं ठेवून घ्यायचं. वरतून मेन कापड ठेवायचं. चला आपण दुसरी पण चपाती सेम प्रोसिजर पहिल्यासारखीच करायची, लाटून घ्यायची. आपल्याला जशी जाड पाहिजे तशीच हे पण लाटून घ्यायची. काय मस्त टेक्स्चर आलेलं आहे बघा ह्या काजू कतलीच्या बॅटरला. कशी छान पोळी लाटता यायला लागली. मस्त झालेलं आहे, एकदम छान बॅटर झालेलं आहे. आता आपल्याकडे चांदीचा वर्क नाही, नाहीतर आपण लगेच ह्याला थोडंसं लावून घेतलं असतं असं आणि थोडंसं लाटून घेतलं असतं. बाहेरून जशी मार्केटमधून आणतात तशीच आपली काजू कतली झाली असती तयार. आता याच्यावर फक्त शोसाठी ती चांदीचा वर्क मिळाला नाही मला मार्केटमध्ये, मी पाहायला विचारून. आणि ते अचानकच करायचं ठरलं काजू कतली. माझ्या मुलांना खायची होती काजू कतली करायला. तर मग मी म्हटलं चला आपण घरी बनवूयात. म्हणून आता घरगुती खाण्यासाठी आपण तयार केलेली आहे काजू कतली. तर पहा आपण अशी एवढी जाडपणा ठेवूयात ह्याला. आता असं गोल गरगरीत लाटून घ्यायचं मस्त. पहा इथं आपल्या दोन चपात्या अशा मस्त तयार झालेल्या आहेत. पहा तर आपल्याला याला जर थोडंसं 5 मिनटं थंड होऊ द्यायचं आणि मग कापून घ्यायचं आपल्याला पाहिजे त्या आकारात. आपली काजू कतली आता थंड तयार झालेली आहे चपाती. तर आपण मस्त आता कट करून घेऊयात. तर आपल्याकडं चांदीचा वर्क नाही वर. चला आपण ही दुसरी पण चपाती कापून घेऊयात मस्त आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये. अशी तुम्ही कट करून घेऊ शकता. पहा आपल्याला आता काजू कतली घेऊन येण्यासाठी मार्केटला जायची गरज नाही. घरीच मस्त काजू कतली बनवून खायची छानपैकी, घरची टेस्ट त्याला द्यायची. तर पहा कशी झालेली काजू कतली. तुम्ही करून पहा, खा, आनंदी राहा, खुश राहा. भेटू पुढच्या नवीन रेसिपी बरोबर. ओके, बाय बाय.